आज आपण बनवणार आहोत खानदेशी खिचडी, साधी आणि सोपी. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये एक पळी तेल ओतायचं आहे. तेल थोडं गरम झालं, तेलामध्ये आपण 2 तमालपत्र टाकणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी मी घातली आहे, अर्धा चमचा जिरं मी घातलेलं आहे, एक मोठा कांदा कापून घेतला आहे, तो मी इथे ॲड केला आहे. त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा, त्याऐवजी लाल तिखट घाला. थोडे शेंगदाणे मी घालत आहे. कांदा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खानदेशी खिचडी मसाला ॲड करत आहोत. एक मोठा चम्मच खानदेशी खिचडी मसाला मी इथे ॲड केला आहे. एक मोठा बटाटा कापून घेतला आहे, तो इथे मी टाकलेला आहे. बटाटा थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण कोबी, गाजर आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. माझ्याकडे पांढरे मटार अवेलेबल होते, मी ते ॲड केले आहे. माझ्याकडे हिरवे मटार अवेलेबल नव्हते, तुमच्याकडे असले तर तुम्ही तेच वापरा. भाज्या आपण वाढवू शकतो, ज्या आपल्याला आवडतात त्या भाज्या आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर अर्धा चमचा हळद मी घालत आहे, अर्धा चमचा लाल तिखट वापरत आहे. थोडंसं हे सगळं परतून घेते. थोडं मीठ घालत आहे, मीठ आपल्या स्वादानुसार टाकायचं. डाळ आणि तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. यासाठी मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं 1.5 वाटीची खिचडी मी बनवत आहे. त्यासाठी मी ते 4 वाट्या पाणी घालत आहे. तुम्ही 4 वाट्यांपेक्षा 1 वाटी जास्तीची म्हणजे 5 वाट्या पाणी ॲड केलं तर तुमची थोडी रसरशीत खिचडी बनेल. माझ्या मुलांना तशी नाही आवडत, मग मी 4 वाट्या पाणी घालते. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ आणि 4 वाट्या पाणी मी घातलं आहे. 3 सुट्ट्या काढून घेतल्या आणि माझी खिचडी अशी तयार झाली. मुलांना आवडणारा साधा सोपा पदार्थ खिचडी.